तुम्हाला कलावती आठवत असेल? हो, कलावती. तीच कलावती जिला भेटण्यासाठी काँग्रेस युवराज राहुल गांधी यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव तालुक्यातील जळका गावात अवतरले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव राहुल बाबांना कलावतीला भेटल्यानंतर झाली. आणि राहुल बाबांनी कलावतीचं उदाहरण विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी आपल्या लोकसभेतील भाषणातच दिलं. Kalavati's husband committed suicide because he was dependent on only one crop, the cotton crop. त्यामुळे कलावती ग्लोबल झाली. एकाच दिवसात कलावतीचं नाव टीव्ही चॅनल्स आणि न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर झळकलं. पण आता हीच कलावती राहुल बाबांच्या काँग्रेस विरोधात राजकारणाच्या आखाड्यात उतरली आहे. आत्महत्या जवान 20-20 वर्षाचे मुलाचे आत्महत्या होते, त्याचे बंद झाले पाहिजे. अशी आपल्या चांगल्या विधवा बाया आहेत, ह्या बायाचं आपल्या चांगलं चौकट झालंच पाहिजे. म्हणून सगळ्याच चौकट झालं पाहिजे बा. याच्यासाठी मी निवडणूक म्हणजे बोलासाठीच मी उभी राहून आहे. शरद जोशींची शेतकरी संघटना आणि विदर्भ जन आंदोलन समितीकडून यवतमाळच्या वणी मतदारसंघातून कलावती निवडणूक लढणार आहे. मागच्या 5 सप्टेंबरला आमच्या इथे विधवांचा मेळावा झाला, त्यावेळी कलावती ताई फार व्यथित झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर व विधवांच्या पुनर्वसनावर आपण निवडणूक लढायची आहे आणि मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला कन्सेंट दिली आणि विदर्भ जन आंदोलन समिती आणि शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या तर्फे त्या उमेदवार राहतील. त्यांनी फार चांगले उमेदवार निवडले. ज्या तवेनी कलावतीचं नाव आल्यानंतर सकाळपासून माझ्याकडे कमीत कमी डझनभर फोन आले. ते पाहता कलावती इज अ स्टार कॅन्डिडेट असं नक्की म्हणता येईल. कलावतीला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं होतं. त्यानंतर कलावती एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिल्लीत राहुल बाबांच्या भेटीलाही गेली. मात्र तिथं तिची निराशा झाली. कुठलीही पूर्वसूचना न देता दिल्लीत दाखल झालेल्या कलावतीला राहुल गांधींची भेट मिळाली नाही. राहुल बाबांच्या भेटीला आता वर्ष होत आलं, तरीही कलावतीच्या आयुष्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळेच काँग्रेस विरोधात 2 हात करण्याची तयारी कलावतीनं केली असावी. मुंबईहून उज्ज्वल खेळकरसह नितीन भागवते, स्टार माझा, यवतमाळ.